चलो वेलकम वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला फटाफट जॉईंट होऊन जा रे पोर हो. लगेच जॉईंट होऊन जा. मला एक सांगा, काल जो मी तुम्हाला काय दिला होता, होमवर्क दिलेला होता बरोबर. काय होमवर्क दिला होता मी तुम्हाला, आठवते का? तर तो होमवर्क हा होता की मी तुम्हाला बोललो होतो, की तुम्ही रोज ओके न्यूजपेपर मधनं, कशामधनं, न्यूजपेपर मधनं काय करा, तर थोडं रायटिंगला काय करा, सुरुवात करा. तर मला एक सांगा, तुम्ही ते सुरुवात केली का? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा पटकन, म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे काय करता येईल, पुढे जाता येईल. चला फटाफट सांगा पटकन. चला पटापट सांगा रे. काल जे सांगितलेलं होतं त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवला, असं व्हिडिओ नाही रे बाबा, हे आन्सर रायटिंग केलं का? ठीक आहे, कारण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे बरं का रायटिंग. ओके, हे लेखन कौशल्य करणं खूप जास्त काय आहे, ओके गरजेचं किंवा खूप जास्त काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, न्यूजपेपर मधनं ते लिहिणं. ठीक आहे, तर आजपासून आपण थोडं काय करू, सिलेबसला टच करू. आपण सिलेबसला काय करू, सुरुवात. कालच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे काय केल्या, या बघितलेल्या होत्या. आता काय करू, आपण सिलेबसला सुरुवात करू. ठीक आहे, सिलेबसला सुरुवात म्हणजे आज फक्त नाव गाव वस्तू प्राणी, उद्या आपण प्लेटोला काय करू, सुरुवात. ठीक आहे, चला. आता बघा, आपला PSIR किंवा कोणताही वैकल्पिक विषय हा या प्रकारे 4 सेक्शन मिळून हा बनत असतो. कुठलाही घ्या, सोशलॉजी जरी घेतला तरी त्यामध्ये पेपर 1 असेल आणि पेपर 2 असेल. पेपर 1 मध्ये सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन A, सेक्शन B असं 4 गटामध्ये विभागल्या जाते. आणि तुम्हाला माहित असेल, वैकल्पिक विषयाचा जो पेपर असतो तो थोडा वेगळा असतो. वैकल्पिक विषयाचा जो पेपर असतो तो थोडा काय असतो, हा वेगळा असतो. बरोबर नाही का? म्हणजे आपल्या GS सारखा 1 ते 20 पर्यंत कंपल्सरी असा नसतो. यामध्ये 1 ते 5, 1 ते 4 आणि 5 ते 8 या प्रकारे कार्यक्रम हा असतो. ठीक आहे, आपण ज्या सिलेबसला सुरुवात करत आहोत तो पेपर 1 चा हा सेक्शन 1 आहे. बरोबर, पेपर 1 चा हा कोणता आहे, सेक्शन 1. ओके, हा आहे पेपर 1 चा सेक्शन A. हा आपल्या कशामध्ये आहे, हा सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू. पण त्याला सुरुवात करायच्या आधी ओके, हा आहे पेपर 1 चा सेक्शन A, ज्यामध्ये एकूण किती पॉइंट आहे, 10 पॉइंटचा काय होतो, समावेश. किती, 10 पॉइंटचा त्यामध्ये काय होतो, हा समावेश होतो. 1 2 3 4 5 हे सगळं मी तुम्हाला काय करतो, व्यवस्थितपणे सांगतो, काही काळजी करू नका. तत्पूर्वी मी काय सांगतो ते बघा. थोडं थोडं आता आपण निघू, प्रवासाला सुरुवात करू आपल्या. आता बघा, आपल्या विषयाचं नाव काय आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. आपल्या विषयाचं नाव काय, पॉलिटिकल सायन्स अँड काय इंटरनॅशनल रिलेशन, हे आपल्या विषयाचं नाव आहे. बरोबर, ज्याला एका शब्दामध्ये जर मी समराईज करतो म्हटलं एका शब्दामध्ये, तर त्याला म्हणतात, आपल्या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र. आपल्या विषयाचं नाव काय, राज्यशास्त्र हे आपल्या विषयाचं नाव आहे. इंटरनॅशनल रिलेशन अँड पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे राज्यशास्त्र हे आपल्या कशाचं नाव आहे, हे विषयाचं नाव आहे. आणि या राज्यशास्त्रामध्ये मग IR चा वगैरे अभ्यास होतो. त्यामध्ये हा IR, I आणि R हा ऑलरेडी याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मग या राज्यशास्त्राची जी विषय वस्तू आहे, आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे, एकदम बेसिक पासून चाललो आपण. या राज्यशास्त्राची जी विषय वस्तू आहे ती विषय वस्तू आहे राज्य. सर समजलं नाही हो, विषय वस्तू म्हणजे जसं उदाहरणार्थ जर मी म्हटलं असतं की समाजशास्त्र जर आपण शिकायला आलो असतो तर त्याची विषय वस्तू समाज असता.
भूगोल शिकायला आलो असतो तर विषय वस्तू ही आकाशगंगा असता. कळलं का? या प्रकारे तर या दृष्टीनं राज्यशास्त्राची विषय वस्तू कोण आहे? राज्य आहे. ओके, स्टेट आहे. एकदम परफेक्ट. आणि म्हणून आपण पहिल्यांदा आपण समजण्याचा प्रयत्न करू. तो म्हणजे काय? तो म्हणजे काय की सर राज्य कशाला म्हणतात, सर स्टेट कशाला म्हणतात, हे आपण पहिल्यांदा समजण्याचा इथं काय करू प्रयत्न आपण करू. कारण हाच आपल्या एबीसीडी आहे ना आपल्या विषयाची. बाबा कुठला ऑप्शनल घेतला? PSIR घेतला, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध घेतला. अरे बाबा राज्य म्हणजे काय, राज्य कशाला म्हणतात सांग बरं जरा. हे सांगता नाही आलं तर मला एक सांगा कसा विषय होईल तो? बरोबर, तो विषय तुम्हाला मांडता येणार नाही ना. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो, म्हणजे याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करू. राज्य म्हणजे काय किंवा राज्य कशाला म्हणतात. बरोबर, चला आता बघा राज्याची निर्मिती कशी कशी झाली, का राज्याची निर्मिती कोणत्या प्रकारे झाली याविषयी विद्वानांमध्ये मतमतांतरे आहे आणि आपल्याला ते शिकायचं सुद्धा आहे. बरोबर, आपल्या सिलेबसला हा पॉइंट आहे बघ रे. सूरज नाही, रोहित, सूरज पण आहे, सविता, रितेश, ओके रोहित, आपल्या सिलेबसला बघा हा पॉइंट आहे. सॉरी, हा पॉइंट आहे बघ. कुठे गेला बाबा? राजकीय सिद्धांत आहे ना. अर्थ आणि दृष्टिकोन याचाच अर्थ होतो की राज्य हे निर्माण कसं झालं त्याविषयी वेगवेगळे मतमतांतरे सांगा. राज्य कसं निर्माण झालं त्याविषयी वेगवेगळे आम्हाला काय सांगा, हे दृष्टिकोन सांगा. त्यालाच म्हणतात राजकीय सिद्धांत. बरोबर. आणि मग पहिला सांगेल उदारमतवादी राज्य कसं निर्माण झालं. ओके, मार्क्सवादी सांगेल राज्य कसं निर्माण झालं. कळलं का इथपर्यंत? या तऱ्हेनं वेगवेगळे लोक हे सांगणार राज्य कसं निर्माण झालं, ज्याचा अभ्यास आपण नंतर सविस्तरपणे करू. इथं आपण खूप लहान अवस्थेमध्ये बघू, आपण छोट्या अवस्थेमध्ये की नेमकं राज्य निर्माण कसं झालं, कशा प्रकारे झालं. सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी आपल्याला पुढे शिकायची आहे. आजचं लेक्चर म्हणजे काय माहितीये का रितेश, फक्त इंट्रोडक्शन. काल आपण जनरल घेतलं आन्सर रायटिंगचं. आज आपण फक्त तुम्हाला मी काय करतो त्या विषयाच्या सिलेबसवर नेऊन पोहोचून देतो आणि उद्यापासून आपण धुवाधारपणे प्लेटोवर काय करू, आपण आघात करू आणि प्लेटो उद्यापासून आपण सुरुवात करू वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर पासून. आजचं लेक्चर हे बेसिक लेक्चर आहे. तर राज्याच्या उत्पत्तीविषयी जरी विद्वानांमध्ये मतमतांतरे असले की राज्य कसं निर्माण झालं, परंतु मानवाच्या उत्पत्तीविषयी मात्र मतमतांतरे नाहीये. मानव कसं निर्माण झालं याविषयी मात्र त्याला काय म्हणतात की मतमतांतरे नाहीये. आहे काही धार्मिक मतमतांतरे नाही का, म्हणजे हिंदू धर्म वेगळा मानतो, मुस्लिम धर्म वेगळा मानतो, ख्रिश्चन धर्म वेगळा मानतो. ख्रिश्चन धर्मामध्ये इडन ऑफ गार्डन नावाची कन्सेप्ट आहे, आपल्या इथं मनु महाराजाची कन्सेप्ट आहे. या प्रकारे तर सर्वांना माहित आहे की मानवाचा जन्म हा पाण्यात झाला. हा कुठे झाला? पाण्यात. म्हणजे हा जन्म हा कुठे झाला? हा समुद्रामध्ये झाला. मानवाचा जन्म पाण्यामध्ये किंवा हा जन्म हा कुठे झाला? हा समुद्रामध्ये झाला. बरोबर. आणि मानवाचा जन्म पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये झाल्यानंतर, बरोबर, ओके ओके ओके, समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये झाल्यानंतर त्याचा पहिला संपर्क हा कोणासोबत आला असेल तर तो आला फॉरेस्ट म्हणजे जंगलासोबत. कोणासोबत आला? फॉरेस्ट म्हणजे जंगलासोबत. चला कळीपर्यंत. आणि तो एकटा असा भटकंती करत फिरत होता जंगलामध्ये. आपण काय शिकत आहोत? आपण शिकत आहोत राज्य कसं निर्माण झालं. बरोबर, लक्ष द्या. तो एकटा भटकंती करत काय करत होता? तो निघाला. आणि मग जंगलामध्ये भटकंती करत निघत असताना त्याला एक गोष्ट जाणवली की अरे बाबा, या जंगलामध्ये तर माझ्यापेक्षा पण शक्तिशाली प्राणी आहेत. वाघ, हत्ती वगैरे जो कोणी असेल तो, हा तर माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, हा तर माझ्यापेक्षा पॉवरफुल आहे. बरोबर नाही का? ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि जर मला सर्व्हाइव्ह करायचं असेल, जर मला माझं जीवन
हे व्यवस्थितपणे काय करायचं असेल, चालवायचं असेल, तर मला काहीही करून माझी शक्ती ही वाढवावी लागेल, माझी पॉवर ही वाढवावी लागेल. म्हणून आपल्या सिलेबसला पॉवर नावाची कन्सेप्ट आहे. दाखवा तुम्हाला मी. आय जेव्हा आपण शिकू ना, आय बरोबर नाही का, सॉरी, जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन शिकू ना बाबा, तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये पॉवर नावाची कन्सेप्ट आपल्या काय करायची आहे, शिकायची आहे. ऐका रे बाबा, नाही याच्यामध्ये बरं आहे. ओके, पॉवर नावाची काय करायची आहे, कन्सेप्ट शिकायची आहे. तर त्यांना स्वतःची पॉवर वाढवली, म्हणजे आपली पॉवर बॅलन्स केली, त्याला बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात. आणि मग त्यानं आपली शक्ती बॅलन्स कशी केली, तर त्यानं समूह निर्माण केला. काय निर्माण केला, समूह निर्माण केला. मग आता मला एक सांग रोहित, समूह कसा निर्माण होतो, समूह कशा प्रकारे त्याला काय म्हणतात की काम करते, का समूह कशा प्रकारे निर्माण होतो. तर समूह निर्माण होतो ज्याच्या चालीरीती एक असेल, बोलीभाषा एक असेल, बाकी सगळ्या गोष्टी एक असेल, याच्यामधून समूह निर्माण होतो ना. तुमचा ग्रुप असेल मित्रांचा, समविचारी लोकांचा, समसवयी असणाऱ्या लोकांचा समूह तयार होतो बरं का. त्या प्रकारे हा समूह इथं तयार झाला, बरोबर. आणि याच समूहाला आपण नाव देऊ शकतो राष्ट्र, नेशन. याला आपण काय देऊ शकतो, राष्ट्र. पण लक्षात ठेवायचं, भारताची राष्ट्राची कन्सेप्ट वेगळी आहे आणि युरोपाची राष्ट्राची कन्सेप्ट वेगळी आहे. राष्ट्र म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सजातीय, जातीय म्हणजे सजातीय म्हणजे एक चालीरीती असणाऱ्या लोकांच्या समूहाला ओके काय म्हणतात, सजातीय असे म्हणतात. परंतु हा जो समूह आहे, हा समूह हा भटकंतीच करणारा होता. हा समूह काय करणारा होता, हा समूह हा भटकंती ओके च करणारा होता. भटकंती करणारा हा समूह होता. आणि जेव्हा या भटकंती करणाऱ्या समूहाला एक विशिष्ट टेरिटरी म्हणजे भूभाग मिळाला, एक काय मिळाला, भूभाग मिळाला, तेव्हा या राष्ट्राचं रूपांतर हे ज्याच्यामध्ये झालं त्याला म्हणतात स्टेट. ओके, त्याला म्हणतात तुमच्या भाषेमध्ये देश, आणि त्याला म्हणतात राज्य. इथं राज्याचा अर्थ महाराष्ट्र होत नाही, इथं भारत होतो. म्हणजे राष्ट्राला जेव्हा भटकंती करत करत एक स्पेसिफिक भूभाग मिळाला, म्हणजे याचा अर्थ काय होतो रे, तो तिथं काय झाला, हा स्थिर झाला. तिथं काय झाला, तो स्थिर झाला. आणि इथंच राष्ट्राचं रूपांतर कशामध्ये झालं, या स्टेटमध्ये झालं. इथंच राष्ट्राचं रूपांतर कशामध्ये झालं, या स्टेटमध्ये हे झालं. आणि अशा तऱ्हेनं हे स्टेट निर्माण झालं. इज दॅट क्लिअर. हे एक मान्य मत आहे राज्याच्या निर्मितीविषयी. मग राज्याच्या निर्मितीविषयी उदारमतवादी काय मत आहे हे आपण शिकू, बरोबर नाही का. कसं काय राज्याच्या निर्मितीविषयी मार्क्सवादी काय मत आहे ते आपण शिकू. मार्क्सचं वेगळं मत आहे, फेमिनिझमचं काय मत आहे ते आपण शिकू. पण एक जनरल म्हणून ओके काय निर्माण झालं, राज्य. मग आता मला सांगा, इथपर्यंत समजलं का, मला सांगा, इथपर्यंत कळलं का, मला सांगा पटकन. इथपर्यंत समजलं का, पटापट सांगा. ओके ओके ओके. इथपर्यंत समजलं, पटकन सांगा. ओके, चला. तर अशा तऱ्हेनं शिशु अवस्थेमध्ये काय निर्माण झालं, आपलं राज्य निर्माण झालं किंवा आपलं स्टेट निर्माण झालं, बरोबर. पण सुरुवातीला हे जे राज्य होते ना, हे काय आजच्या देशासारखे नव्हते. 121 कोटी जनता किंवा 20 कोटी जनता, 30 कोटी जनता. सुरुवातीला जे हे राज्य निर्माण झाले, बरोबर नाही का, यांची लोकसंख्या खूप झालं 100 ते 500 या दरम्यानच होती. किती, 100 ते 500 एवढीच लोकसंख्या होती एका देशाची. म्हणजे समजण्यासाठी तुम्ही असं समजून घ्या, आज तुम्ही एखाद्या आपल्या तुमच्या गावाजवळचं एखादी जेव्हा तुम्ही खेड्यात राहत असाल, जे खेडं आहे ना, ते खेडं म्हणजे त्या काळातलं हा एक देश होता. ते खेडं म्हणजे त्या काळातला काय होता, हा देश होता. ते खेडं म्हणजे काय होतं, तो देश होता. आणि त्या प्रकारच्या स्टेटला
आपण म्हणतो पोलीस स्टेट. पोलीसचं स्पेलिंग असं आहे POLIS. त्याला काय म्हणतो आपण? पोलीस स्टेट असं आपण म्हणतो, की ज्याची लोकसंख्या खूप कमी होती, खूप छोटी होती, त्याला आपण काय म्हणतो? पोलीस राज्य असे आपण तो संबोधित असतो. म्हणजे सुरुवातीला राज्याचं स्वरूप हे कुठलं होतं? पोलीस राज्य होतं. आणि ज्या पोलीस राज्याविषयी राज्यशास्त्रामध्ये उल्लेख मिळतो त्या पोलीस राज्याचं नाव आहे ज्याला म्हणतात अथेन्स. ओके, ज्या पोलीस राज्याचं नाव सापडते ते म्हणजे स्पार्टा. ओके, कुठलं? अथेन्स आणि कुठलं? स्पार्टा. हे ज्याचे उल्लेख मिळतात ते हे दोन, त्याला काय म्हणतात की आजच्या भाषेमध्ये खेड आणि त्या काळातल्या भाषेमध्ये काय? पोलीस स्टेट होते, अथेन्स आणि स्पार्टा. आणि याच अथेन्सचा जो पहिला थिंकर होता त्याचं नाव आहे सॉक्रेटिस. त्याचं नाव काय? सॉक्रेटिस. आणि या सॉक्रेटिसचा शिष्य त्याचं नाव आहे प्लेटो, ज्याचा अभ्यास आपण उद्या करणार आहोत. ओके, त्याला म्हणतात काय? सॉक्रेटिस आणि त्याचा म्हणतात प्लेटो. प्लेटो हा सिलेबसला आहे, सॉक्रेटिस हा सिलेबसला नाही आहे. पण प्लेटोला समजायचं असेल तर पहिले सॉक्रेटिसला समजणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर सर, तुम्ही डायरेक्ट प्लेटो आणि याच्यावर कसे काय आले हो सर? कळलं नाही आम्हाला, एक वेळा पुन्हा सांगा बरं. जसं हे जे राष्ट्र म्हणजे भटकंती करणारा समूह होता, बरोबर, तो स्थिर झाला. आणि जसा तो स्थिर झाला त्याने एक विशिष्ट टेरिटरी म्हणजे भूभाग निवडला, त्यालाच आपण काय म्हटलं? स्टेट म्हटलं. त्यालाच काय म्हटलं? स्टेट म्हटलं. आणि याच स्टेटमध्ये जे सुरुवातीला स्टेट निर्माण झालं ते होतं ओके पोलीस स्टेट, POLIS. आणि ज्या पोलीस स्टेटचा हा उल्लेख मिळतो त्याचं नाव आहे अथेन्स. सर, भारतामध्ये कोणतं पोलीस स्टेट नव्हतं का हो सर? नाही. भारत हा विकासाच्या गतीमध्ये हा युरोपाच्या खूप मागे आहे. म्हणजे आज जो तुम्हाला इंडिया दिसतो तो म्हणजे त्या कोणता तो हिटलर नाही ते काय ते शेक्सपियरच्या काळामधला जे तुम्हाला समाज दिसतो ना तो आजचा भारतीय समाज आहे. एवढा गॅप आहे दोघांमध्ये. आणि पूर्ण आपल्या इथं जो PSIR मध्ये जे सिलेबसला आहे आज, जे आपण ह्या सिलेबसमध्ये जे आपण अभ्यास करणार आहोत या सिलेबसमध्ये, बरोबर, हा पूर्ण सिलेबस हा वेस्टर्न आहे बरं का. वेस्टर्नचा अर्थ होतो त्याला म्हणतात युरोप. वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, बघ इथे देऊन आहे, पाश्चात्य राजकीय विचारधारा. ओके, आहे नाही का इथपर्यंत? तर हे जे पाश्चात्य आहे म्हणजे वेस्टर्नचा अर्थ होतो युरोपातील. आणि म्हणून आपण इथं युरोपामधलं राज्य कसं निर्माण झालं ते आपण बघण्याचा इथं काय केला? हा प्रयत्न हा केला. पहिलं राज्य कोणतं होतं? अथेन्स आणि स्पार्टा. आणि तिथं निर्माण झाले सॉक्रेटिस आणि काय? ओके, कोण? प्लेटो, ज्याचा उल्लेख आपण उद्या करू. चला पुढे थोडा. आता सुरुवातीला हे निर्माण झालं, छोटे छोटे होते. इथपर्यंत समजलं का मला सांगा? इथपर्यंत कळलं का? पटापट सांगा रे पुरो हो. इथपर्यंत कळलं का? पटकन मला सांगा. कळलं का रे? पटकन सांगा रे पोर हो. असं का करता? मी बघतो बरोबर झालं का सगळं. तर ठीक आहे, चला निघू पुढे. आता बघा, तर हे स्टेट निर्माण झालं. आता सुरुवातीला हे जे राज्य होतं ते या प्रकारचं होतं जे मी तुम्हाला सांगितलं. छोटी लोकसंख्या होती आणि का आजचं खेड म्हणजे त्यावेळचं राज्य होतं. हळूहळू लोकसंख्या वाढली, बरोबर आहे का? देश मोठे होत गेले, देश मजबूत झाले. आणि देश मजबूत झाल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये जी व्यवस्था आली त्या व्यवस्थेला म्हणतात मोनार्की, म्हणजे राजेशाही. काय आली? राजेशाही आली. म्हणजे एक राजा असेल आणि बाकी प्रजा असेल. आणि तो राजा काय म्हणायचा? मी राजा का बराव माहितीये का?
कारण मी ईश्वराचा अंश आहो, मला ईश्वरानं पाठवलेला आहे म्हणून मी राजा आहो. बरोबर, मी ईश्वराचा अंश आहो, कळलं का, म्हणून मी राजा आहो. आणि मी जे बोलतो तो म्हणजे ईश्वर बोलत असते, त्यामुळे मी जे बोलणार ते म्हणजे ईश्वरी वचन असेल, मी जे बोलणार तोच कायदा असेल. ठीक आहे, याला PSIRच्या भाषेमध्ये म्हणतात डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप, राजतत्वाचा दैवीय सिद्धांत असं म्हणतात. त्याचा अभ्यास आपण करू नंतर पुढे, एकदम लेमन टर्मिनॉलॉजीमध्ये मी तुम्हाला शिकवत आहोत. तर अशा तऱ्हेनं इथं राजेशाही काय झाली, ही निर्माण झाली. आता मला एक सांगा, ज्या देशामध्ये राजेशाही आहे, ज्या देशामध्ये राजेशाही आहे, साहजिक आहे त्या देशामध्ये व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसेल, सगळे अधिकार ह्या राजाच्या हाती एकवटले असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात असमानता असेल. बरोबर, संपत्तीचं काय झालं असेल, संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं असेल, संपत्तीचं काय झालं असेल, केंद्रीकरण हे झालेलं असेल. इज दॅट क्लिअर? त्यामुळे या राज्याचा हा जो काळ होता, हा पूर्णपणे काळ हा याला मिडिवल काळ किंवा मध्ययुगीन काळ असे म्हणतात. कुठला काळ? मध्ययुगीन. पॉइंट टू बी नोटेड. जेव्हा आपण मध्ययुगीन म्हणतो, ओके, जेव्हा आपण मध्ययुगीन म्हणतो, काय म्हणतो? मध्ययुगीन. त्याचा अर्थ हा होतो की त्या काळामध्ये राजेशाही असेल, धर्माचं मोठं प्राबल्य असेल. लक्षात ठेवायचं, एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न हे जे काळ ठरतात ना, हे काळ कॅरेक्टरिस्टून ठरतात. बरं का सर, कॅरेक्टरिस्ट म्हणजे कळलं नाही, म्हणजे त्या काळातल्या वैशिष्ट्यावरून ठरतात. समजली इथपर्यंत? आता युरोपातला मध्ययुगीन काळ आणि भारतातला मध्ययुगीन काळ हा काही समान नाही आहे. युरोपातला मध्ययुगीन काळ आणि भारतातला मध्ययुगीन काळ हा काही समान नाही, हा काही सारखा नाही आहे. या दोन मध्ये लक्षात ठेवायचं मोठं अंतर आहे. या दोन मध्ये त्याला काय म्हणतात की मोठा आहे, पण कॅरेक्टरिस्ट मात्र समान आहे. तुम्हाला म्हटलं ना, आजचे जे कॅरेक्टरिस्ट आहे हे शेक्सपियरच्या काळासारखे मॅच होतात त्या प्रकारे. तर युरोपातील मध्ययुगीन काळामध्ये या प्रकारचं होतं. जवळपास 12व्या शतकापर्यंत हा युरोपाचा मध्ययुगीन काळ चालला. 12वं ते 14वं शतक, 12वं ते 14व्या शतकापर्यंत हा मध्ययुगीन काळ हा युरोपामध्ये चालला. आणि 12 ते 14व्या शतकापर्यंत मध्ययुगीन काळ चालल्यानंतर मग साहजिक आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गळचे प्यायला लागली. व्यक्ती स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं गेलं, हे हरवल्या गेलं. आणि म्हणून यातूनच व्यक्ती स्वातंत्र्यतावादी पहिली राजकीय विचारधारा पुढे आली. त्या विचारधारेला म्हणतात उदारमतवाद. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिबरलिझम. त्याला काय म्हणतात? उदारमतवाद. उदारमतवाद म्हणजे काय? तर ही अशी एक राजकीय विचारधारा आहे जी, लक्षात ठेवायचं, व्यक्तीला महत्व देते, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्व देते. आयुष्यात कधी उदारमतवाद हा शब्द जर ऐकला तुम्ही, ओके, आयुष्यात कधीही उदारमतवाद हा शब्द जर ऐकला तुम्ही, कळलं का इथपर्यंत, तर त्याचा अर्थ हा होतो ही अशी विचारधारा की ज्यामध्ये व्यक्तीला महत्व दिले जाते, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्व दिले जाते. आणि हा या विचारधारेवर काम करतो की व्यक्ती हा बुद्धिजीवी प्राणी आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याची जाण ही या व्यक्तीला होते. त्याला म्हणतात उदारमतवाद, ज्याचा अभ्यास आपण बघा, उदारमतवाद, नव उदारमतवाद, उदारमतवाद, कळलं का? आणि या उदारमतवादाचा जो जनक आहे तो हॉब्स, लॉक आणि मिल हे 3 लोक आहेत. त्यामुळे उदारमतवादी विचारधारा शिकणे काय आणि हॉब्स, लॉक आणि मिल शिकणे काय, बोथ आर सेम. मग तिघांच्या विचारामध्ये काय फरक आहे ते आपण नंतर शिकू. पण कॉमन गोष्ट मात्र एक आहे, हे स्वातंत्र्याबद्दल बोलतात, हे व्यक्तीच्या बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल बोलतात. हे व्यक्ती स्वतंत्र आहे, त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम करू द्या, हे याबद्दल बोलतात. त्याला म्हणतात उदारमतवादी विचारधारा. ठीक आहे, आता मला तुम्ही कमिटमेंट करा, उदारमतवाद हा शब्द जर कधी कानावर पडला, उदारमतवाद हा शब्द जर कधी कानावर पडला तर त्याचा अर्थ काय होतो समजले का? मला सांगा.
चला पटकन सांगा. उदारमतवाद वाटल्यास वहीमध्ये लिहा. एक वही केली ना सोबत. आपले डिस्क्रिप्टिव्हचं लेक्चर आहे बरं का. कंबाईनच्या लेक्चर सारखं बसू नका इथं. एक वही करा. मी मधामधामध्ये तुम्हाला लिहून पण देतो. ठीक आहे. त्यामुळे हेडिंग लिहा उदारमतवाद. हे बेसिक चालू आहे आज, फक्त बेसिक. हे कळलं ना रे. प्लेटो कसा आला, सॉक्रेटिस कसा आला, प्लेटो हे उद्या डिटेलमध्ये घेतो. समजलं तिथपर्यंत. पण पहिल्यांदा ओके उदारमतवाद लिहा. उदारमतवाद हेडिंग द्या. वही पेन घ्या सोबत. कंबाईनचा क्लास नाही हा बरं का हा. तुम्ही म्हणाल कंबाईनच्या क्लास सारखं बसतो आणि मस्त असा हात गुंडाळून ऐकतो वा 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 वा. लिहायचं आहे. या पॅटर्नचं नाव डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. त्यामुळे लेखन कौशल्याला इथं खूप जास्त महत्व आहे. चला घ्या पटकन लिहा. उदारमतवाद लेख वाक्य. उदारमतवाद ही अशी विचारधारा आहे ही अशी विचारधारा आहे ज्यामध्ये नंबर 1 व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिले जाते. ज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिले जाते. व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिले जाते. नंबर 1. नंबर 2 योग्य काय आणि अयोग्य काय लिहा. योग्य काय आणि अयोग्य काय. अयोग्य काय यातील फरक हा व्यक्तीला स्वतः कळतो. योग्य काय आणि अयोग्य काय यातील फरक हा व्यक्तीला स्वतः कळतो. स्वतः कळतो. नेक्स्ट. व्यक्तीच्या क्षमतेला यामध्ये महत्व दिले जाते. व्यक्तीच्या क्षमतेला यामध्ये महत्व दिले जाते. चला कळली पर्यंत. म्हणजे इथं व्यक्ती हा पूर्णपणे काय आहे, मुक्त आहे असं इथं ओळखल्या जाते. मला कन्व्हिन्स करा. ज्याला इंग्लिशमध्ये लिबरलिझम म्हणतात. आर यू कन्व्हिन्स. तुम्हाला समजलं का. उदारमतवाद जर डोळ्यासमोर शब्द आला तर तुम्ही काय समजणार पटकन सांगा. उदारमतवाद जर डोळ्यासमोर आला म्हणजे उदाहरणार्थ हे बघा इथे लिहितो उदारमतवाद. ओके. हा शब्द जर डोळ्यासमोर आला तर तुम्हाला काय कळणार हे समजलं का मला सांगा. उदारमतवाद म्हणजे काय कळलं का मला पटकन सांगा. म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे. सविता कळलं. शाबास. ठीक आहे. चला आता बघा जे उदारमतवाद आहे हा उदारमतवाद स्वातंत्र्याला महत्व देतो. बरोबर. म्हणजे व्यक्तीला म्हणतो त्याच्या क्षमतेनुसार काम कर. आता बरोबर आहे का सविता. बरोबर आहे का. आता हा उदारवाद काय करतो त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम देतो. मग आता मला सांगा प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं, प्रत्येक व्यक्तीला काय दिलं, स्वातंत्र्य दिलं, तुला वाटत नाही का शक्तिशाली व्यक्ती हा पुढे निघून जाईल. मग तो कुठल्याही बाबतीमध्ये शक्तिशाली असो, पैशाच्या बाबतीमध्ये, बुद्धीच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये, शक्तीच्या बाबतीमध्ये तो पुढे निघून जाईल आणि मागचा मागच राहील ना. समजा आता आपलं घर आहे, 5 लोकांचं कुटुंब आहे, आई आहे, वडील आहे, मोठा भाऊ, मधवा भाऊ आणि लहान भाऊ आहे. आणि जर म्हटलं एका इक्वल सगळ्यांना जर ट्रीट करून टाकलं तर लहान भावावर अन्याय होणार ना. तो शक्तीनं बाकी गोष्टीनं कमजोर आहे ना तो. त्यामुळे अशा वेळेस मला सांगा स्वातंत्र्याला जास्त महत्व दिल्यामुळे
मोठ्या प्रमाणामध्ये काय निर्माण होते? असमानता. हे समजून आलं का तुम्हाला? मोठ्या प्रमाणात काय निर्माण होते? ओके, मोठ्या प्रमाणात काय निर्माण होते? असमानता ही निर्माण होते. लक्षात ठेवायचं, स्वातंत्र्य याचा परिणाम हा म्हणजे लक्षात ठेवायचं असमानता आहे बरं का. स्वातंत्र्याचा परिणाम म्हणजे काय? असमानता आहे. ओके, पुन्हा दुसरं उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करू. समजा उदाहरणार्थ आता आपल्या समाजामध्ये जर सरकारनं मदत नाही केली सर्वसामान्य लोकांना आणि सर्वांना जर स्वातंत्र्य देऊन टाकलं तर अंबानी समोर चालला जाईल, गोरगरीब बिचारे मागच राहणार ना. त्यांना सपोर्ट न दिल्यामुळे म्हणजे स्वातंत्र्य देणे म्हणजे सरकारचं हस्तक्षेप न करणे. विषय कळलं? त्या उदाहरणार्थ पोलीस भरती जर घेतली आणि म्हटलं चला पळा रे सगळे लोक, पोरच जिंकणार, मुली मागेच राहणार. त्यामुळे स्वातंत्र्याला महत्व दिल्यामुळे काय निर्माण होते? असमानता. हे समजलं का मला सांगा? तर ठीक आहे. हे कळलं का मला? पट सांगा. सांगा पटकन, हे कळलं का? तर चला, हे कळलं का की स्वातंत्र्यामधनं असमानता कशी निर्माण होते? स्वातंत्र्यामधनं असमानता कशी निर्माण होते हे समजलं का? मला सांगा. शाबास. मग आता मला सांगा, उदारमतवादामुळे स्वातंत्र्य आलं. जसं उदाहरणार्थ आर्थिक स्वातंत्र्याचा जो जनक आहे त्याचं नाव आहे ॲडम स्मिथ. त्याचं नाव काय? ॲडम स्मिथ. आपण शिकू, जेव्हा उदारमतवाद शिकवणार ना तेव्हा तुम्हाला मी पुढे शिकवतो. मग आता मला सांगा की स्वातंत्र्य दिल्यामुळे असमानता निर्माण झाली. मग आता असा समाज तुम्हाला चांगला वाटतो का की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये असमानता आहे? गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे, असा तुम्हाला समाज योग्य वाटतो का? साहजिक आहे, त्याचं उत्तर प्रत्येकाला नाही वाटेल. आणि म्हणून समाजामध्ये समानता असली पाहिजे. काय असली पाहिजे? समानता. या विचारधारेवर जी आयडिओलॉजी तयार झाली त्यालाच म्हणतात समाजवाद, सोशलिझम. त्यालाच काय म्हणतात? समाजवाद. समाजवाद हा कशाला महत्व देतो? हा समानतेला महत्व देतो. मग सर समानता म्हणजे काय कळलं नाही हो? समानतेचा अर्थ होतो की जो शक्तिशाली असेल त्याला पुढे जाऊ द्यायचं आणि जो कमजोर असेल त्याच्याला सरकार त्याला सपोर्ट करेल. म्हणजे सरकार हस्तक्षेप करेल ती समानता आणण्यासाठी. जसं उदाहरणार्थ समाजामध्ये असमानता असते, ती समानता आणण्यासाठी सरकारनं आरक्षणाची तरतूद आणलेली आहे. बरोबर, वेगवेगळे रिझर्वेशन दिलेले आहे आणि का जे गरीब लोक आहे त्यांना अन्नधान्यासाठी योजना सुरू केलेल्या आहे, जे श्रीमंत लोक आहे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. म्हणजे सरकारी हस्तक्षेप करून तुम्ही काय आणता? समानता. त्याला म्हणतात समाजवाद. म्हणजे समाजवादामध्ये महत्व कशाला असते? समानतेला. आणि ती समानता तेव्हाच येऊ शकते जेव्हा गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. पोलीस भरतीमध्ये मुलांना जर 1000 मीटर पळवायचं असेल तर मुलींना 700 मीटर पळवा. सरकारनं हस्तक्षेप केला, त्यामुळे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप असणारी जी विचारधारा आहे त्याला समाजवाद म्हणतात. आणि साहजिक आहे इथं गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नसेल, ओके, पूर्णपणे काय असते? स्वायत्ता. मग याला उदारमतवाद म्हणतात किंवा याला स्वातंत्र्य म्हणतात. मला कळली प्रदा? उदारमतवाद आणि समाजवाद मधला फरक कळला का मला सांगा? उदारमतवाद आणि समाजवाद मधला फरक कळला का मला सांगा? पटकन सांगा. उदारमतवाद आणि समाजवाद मधला फरक कळला का? समाजवादामध्ये कोणाचा हस्तक्षेप असते? गव्हर्नमेंटचा. का बरं? तर हस्तक्षेप करून काय निर्माण करणे? समानता. का बरं? तर असमानता निर्माण झाली आहे. कशामुळे?
अधिक जास्त स्वातंत्र्य दिल्यामुळे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कोण आली का, की जेव्हा गव्हर्नमेंट हस्तक्षेप करते, जेव्हा गव्हर्नमेंट काय करते, हस्तक्षेप, तेव्हा काय निर्माण होते, समानता. पण समानता निर्माण केल्यामुळे मला सांगा, स्वातंत्र्यावर गदा निर्माण होऊ शकते? अरे मुलींना 700 म्हणता, मुलांना 1000 म्हणता, म्हणजे मुलांच्या स्वातंत्र्यावर तुम्ही निर्बंध आणून राहिले ना. मुलांच्या स्वातंत्र्यावर काय आणून राहिले, निर्बंध तुम्ही आणून राहिले ना. या प्रकारे कळलं का, मला पटकन सांगा. समजलं का रे, पटापट सांगा. समजलं का, हे पटापट सांगा. हे बेसिक आहे, काय काळजी करू नका तुम्ही. हे बेसिक आहे, काळजी करू नका. हे आपण घेऊ. समाजवाद म्हणजे काय आहे नाही का, त्यानंतर उदारवाद म्हणजे काय, युटोपियन सोशलिझम म्हणजे काय, न्यू लिबरलिझम म्हणजे काय, हे नंतर घेऊ. फक्त एक त्याला काय म्हणतात, की एक विचारधारा बघा. ठीक आहे, चला समजा मी असं लिहिलं तर जमेल का, उदारमतवाद, बरोबर. याला काउंटर करण्यासाठी समाजवाद ही विचारधारा आली. हे विचार तुम्हाला पटला का? उदारमतवादाला काउंटर करायला कोणती विचारधारा, समाजवाद आली. हे लक्षात आलं का, मला सांगा. हा पॉइंट लक्षात आला का, उदारमतवादाला काउंटर करायला समाजवाद आली. का बरं? कारण उदारमतवादानं कशाला महत्व दिलं, स्वातंत्र्याला. आणि याच्यामधनं काय निर्माण झाली, असमानता. आणि ती असमानता दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे समाजवाद. आणि कसा निर्माण होईल, तर सरकारच्या हस्तक्षेपानं निर्माण होईल. ओके, ती कशा निर्माण होईल, सरकारच्या हस्तक्षेपानं. ओके, ती समानता ही निर्माण होईल. तर मला एक सांगा, या उदारमतवादामधनं हा समाजवाद कसा आला, हे तुमच्या लक्षात आहे का, मला पटकन सांगा. हे कळलं का, मला पटकन सांगा. ठीक आहे, जाऊ पुढे. आता बघा, हा जो समाजवाद आहे, या समाजवादाची एक स्वतंत्र व्याख्या ही मार्क्सनं केली. कार्ल मार्क्सनं. आज मी खूप हलक्या हलक्या भाषेमध्ये शिकवतो बरं का, यापेक्षा थोडं टेक्निकल आहे विषय ना. तुम्हाला वाटत असेल सर हे आहे नाही का. ओके, या समाजवादाची व्याख्या ही कोणी केली, या मार्क्सने केली. ओके, यालाच म्हणतात मार्क्सवाद, किंवा यालाच म्हणतात साम्यवाद. यालाच काय म्हणतात, साम्यवाद. म्हणजे साम्यवाद हा समाजवादाचाच एक रूप आहे, बरोबर. आणि या साम्यवादाची व्याख्या जी मार्क्सनं केली, त्याला म्हणतात मार्क्सवाद, बरोबर. मग आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत की हा मार्क्सवाद नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे, हा मार्क्सवाद कशा प्रकारे काय करतो, काम करतो. बघा रे, हे बघा, हे मार्क्सवाद दिसते, हे बघा समाजवाद, हे बघा मार्क्सवाद. ठीक आहे, त्यानंतर फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद हे एक स्वतंत्र आहे. बघा, आहे उदारमतवाद. आता हे बघा, शब्द तुम्हाला दिसायला लागले का. अरे बाबा, राज्याचे सिद्धांत म्हणजे राज्याची उत्पत्ती कशी झाली, कळलं. त्यानंतर उदारमतवाद म्हणजे काय, त्यानंतर बघा समाजवाद म्हणजे काय, नव उदारवाद म्हणजे काय. कमीत कमी शब्द कानावर तर पडायला लागले ना. हा याला म्हणतात, हा याला म्हणतात, कळलं का. अरे समजलं का रे बाबा रे, पटकन सांगा रे पोरं, असं का करता रे तुम्ही रे, समजत नाही रोहित रे. टेलिग्राम जॉईन करून घेतला प्रत्येकाने रे रोहित. ओके, PWPSIR बाय ABHIJIT समोर लावायचं @. ओके, तिथं माझा फोटो आहे. हा टेलिग्राम जॉईन करून घ्या. त्यावर उद्यापासून नोट्स यायला काय होईल, सुरुवात होईल. पेपर लिहून कुठं पाठवायचा रोहित, तुमचा प्रश्न होता, मला मेसेज केला होता तुम्ही. मी तुम्हाला योग्य वेळी सांगतो, तो पेपर कुठं पाठवायचा, सध्या काही करू नका, पहिले विषयाची बांधणी करा. चला, समजलं का, मला सांगा. ओके ओके ओके.
कळलं? निघू पुढे आता थोडं थोडं पुढे निघू अजून. ठीक आहे. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की आपल्याला हे करायचं हे म्हणजे बघायचं होतं. ठीक आहे. चला आता बघा, राज्य निर्माण झालं. राज्य निर्माण झालं. मग राज्य निर्माण झाल्यानंतर आता बघा हे याच्याबद्दल बोलतो. राज्य निर्माण झाल्यानंतर जसं राज्य म्हणजे काय रे पोरं? राज्य म्हणजे स्टेट. राज्य म्हणजे महाराष्ट्र नाही हा. राज्य निर्माण झाल्यानंतर हे राज्य कसं निर्माण झालं, बरोबर, या राज्याचं कार्य काय आहे याचा अभ्यास, या राज्याचं स्वरूप कसं आहे. स्वरूपचा अर्थ काय होतो? स्वरूप म्हणजे गव्हर्नमेंट आणि जनता या दोघांचे संबंध कसे आहे, बरोबर, याचा अभ्यास जिथं केला जातो त्यालाच म्हणतात पॉलिटिकल थेअरी, त्यालाच म्हणतात राजकीय सिद्धांत. बरोबर. राजकीय सिद्धांत म्हणजे काय? हे राज्य कसं निर्माण झालं. मग हे राज्य कसं निर्माण झालं याविषयी उदारमतवादी विचारधारा, याविषयी ओके मार्क्सवादी विचारधारा, याविषयी समाजवादी विचारधारा, याविषयी फेमिनिस्ट विचारधारा. कळलं का? कळलं ना? हे बघा अगेन ओव्हरलॅप. राज्याची कार्य काय असेल याविषयी उदारमतवादी कार्य, मार्क्सवादानुसार कार्य, समाजवादानुसार, फेमिनिस्टनुसार. गव्हर्नमेंट आणि पीपल यांचे संबंध कसे असेल. आता बघा रोहित, उदारमतवादी काय म्हणेल? गव्हर्नमेंटनं लोकांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू नये. उदारमतवादी म्हणेल कारण ते स्वातंत्र्यवादी आहे ना. समाजवादीवाले काय म्हणेल? नाही, गव्हर्नमेंटनं हस्तक्षेप केला पाहिजे. गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे? हस्तक्षेप केलं पाहिजे. कोण म्हणेल? समाजवादीवाले. समजलं इथपर्यंत? याचा अभ्यास आपण करणार आहोत या राजकीय सिद्धांत या आपल्या चॅप्टरमध्ये, बरोबर. या पॉलिटिकल थिअरी या आपल्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. राजकीय सिद्धांत तेच मग राज्याचे सिद्धांत. मग हे दोन्ही ओव्हरलॅप होती एकमेकाला. बघितलं? 1 आणि 2 हे ओव्हरलॅप आहे. 1 and 2 हे दोन्ही एकमेकाला काय हे ओव्हरलॅप आहे किंवा असल्याचं काय दिसून येते. चला कळलं का? मला सांगा. लक्षात आलं का? मला सांगा. ठीक आहे. त्यानंतर न्याय आपण नंतर घेऊ. समानता आहे बघा. समानता सामाजिक, राजकीय, आर्थिक समानता, स्वातंत्र्य यातील संबंध वगैरे हे पुढं समानता आणि स्वातंत्र्य यांतील संबंध आहे. म्हणजे याचा अर्थ समाजवाद आणि उदारमतवाद याबद्दल बोलत आहे. सकारात्मक कृती यालाच आरक्षण म्हणतात रे पोरा. ओके. अफर्मेटिव्ह ऍक्शन यालाच काय म्हणतात? आरक्षण. समजलं? त्यानंतर हक्क म्हणजे काय, त्याचे सिद्धांत, हक्काचे निरनिराळे प्रकार, मानवी हक्काची संकल्पना. बघा मानवी हक्क इथं पण आहे, मानवी हक्क समोर पण आहे. लोकशाही, अभिजात व आधुनिक लोकशाही, लोकशाहीचे निरनिराळे प्रतिमान, सहभागी आणि विमर्शी लोकशाही. त्यानंतर अधिकार, वैचारिक धोरणत्व, हिजीमनी म्हणतात, विचार प्रणाली आणि अधिमान्यता. आणि त्यानंतर राजकीय विचारधारा, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, हे आपले थिंकर आणि वेस्टर्न थिंकर. या प्रकारे त्याला काय म्हणतात की हा पहिला सिलेबस पूर्ण होतो. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय? पहिल्या सिलेबसचं म्हणणं काय आहे? राज्य कसं निर्माण झालं आणि का राज्य साहजिक. आता मला सांग रोहित, राज्य काय निर्माण झालं असेल? लोकांच्या राजकीय गरजा पूर्ण करायला ना. अरे हे जर सोशलॉजी असतं, इथं लिहिलं असतं कुटुंब म्हणजे काय, समाज म्हणजे काय, आणि का विवाह म्हणजे काय, आणि का विवाह संस्थेचे कार्य, हे समाजशास्त्रामध्ये शिकलो असतो. इथं आपण राज्यशास्त्र आहे ना, म्हणून राज्य म्हणजे काय, राज्याचे कार्य म्हणजे राजकीय सिद्धांत, राजकीय विचारधारा, त्याविषयी थिंकर, मग वेस्टर्न थिंकर, त्यानंतर इंडियन थिंकर, त्याविषयी विचारधारा. हे बघा समानता, न्याय, लोकशाही, अधिकार, बस हे आपण शिकणार आहोत. इज दॅट क्लिअर? म्हणजे थोडक्यात मला सांगा, तुम्हाला परिचय झाला का? म्हणजे आता मी जर इकडून शब्द वापरला उदारमतवाद, हा स्वातंत्र्य, समाजवाद, त्याच्यामुळे असमानता निर्माण झाली, सरकारनं हस्तक्षेप करायला लागते. सरकारनं जर हस्तक्षेप नाही केला तर अनागोंदी निर्माण होईल ना रे बाबा. त्याला म्हणतात काय? समाजवादक. चला कळलं का? मला सांगा पटकन सांगा, कळलं का? समजलं का? मला सांगा. ओके. राज्य कसं निर्माण झालं
समुद्रात जंगलात भटकंती करत असलेला व्यक्ती, मग पोलीस राज्य, मग पहिले पोलीस ॲथेन्स आणि स्पार्टा. हे समजलं का? उद्या आहे बरं का हे. ए पोरो हो, ऐक ना. ए ऐक रे बाबा. कुठे गेलं रे? कुठे गेलं रे बाबा? हे हे उद्या आहे. हा, कळलं का? उद्या आपण शिकणार आहोत सॉक्रेटिस. आणि हे उद्यापासून आपण सिलेबसला काय करू? सुरुवात करू. पण आज मला सांगा, ऐक ना रोहित, नंबर 1 राष्ट्र, नंबर 2 राज्य, नंबर 3 पोलीस राज्य, नंबर 4 उदार मतवाद, नंबर 5 समाजवाद, नंबर 6 ओके मार्क्सवाद. याच्यासोबत तुझा परिचय झाला का? त्यानंतर राजकीय किंवा राज्याचे ओके सिद्धांत, याच्यासोबत तुझा परिचय झाला का? त्याला 7 नंबर. ओके, हे या गोष्टीसोबत परिचय झाला का? जसं मी उदारमतवाद म्हटलं, लगेच तुमच्या समोर काय आलं पाहिजे? स्वातंत्र्य आलं पाहिजे. समाजवाद म्हटलं, काय आलं पाहिजे? समानता. मला एक सांग, तुला समजलं का? उदारमतवादाचा बाय प्रोडक्ट म्हणजे समाजवाद आहे. उदारमतवादामुळे काय निर्माण झालं? समाजवाद निर्माण झालं. हे समजलं का? मला सांगा. हे लेक्चर वाटल्यास पुन्हा एक वेळा बघा, आरामात बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे डिटेलमध्ये नाही आहे. मी फक्त तुम्हाला पिक्चरची नावं दाखवले की एवढे एवढे हिरो आपल्या पिक्चरमध्ये आहे. कळलं का? एवढे एवढे हिरो. आपण वेस्टर्न म्हणजे काय? तर युरोपियन. सर तुम्ही युरोपाचंच का बरं उदाहरण घेतलं? भारताचं का नाही घेतलं? कारण भारतीय समाज हा याच्यापेक्षा खूप मागे आहे. तो युरोपियन समाजाला किंवा पॉलिटिकल सिस्टमला हा फॉलो करतो. आपली पार्लमेंट पण युरोपाच्या धर्तीवर आहे ना. माना नका मानू, तो भाग वेगळा, पण द फॅक्ट इज दॅट. यस, ओके, हे समजलं का? मला सांगा. सविता, हे लेक्चर पुन्हा एक वेळा बघा, काही हे नाही आहे. ठीक आहे, चला बघा पुन्हा. काय अडचण झाली तर मला मेसेज करा. 9856569292 या नंबरवर मला नाव लिहायचं आणि मग मी रिप्लाय देतोच. मग ती वेळ भेटला मला त्यानुसार. ठीक आहे, चला समजलं का? मला सांगा पटकन. उद्यापासनं आपण सिलेबसला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. चला, कळलं का? मला पटकन सांगा. सर बेसिक स्ट्रॉंग कसं करायचं? रोहित, PSR बद्दल बोलत आहे की GS बद्दल बोलत आहे? जर PSR बद्दल बोलत असाल तर हे लेक्चर बरोबर करत राहा माझ्या सोबत. हे लेक्चर माझ्या सोबत बरोबर करता. किंवा स्टेट बोर्ड एक वेळा जर वाचायचं असेल तर वाचून टाका. 11वी 12वीचं एक वेळा काय वाचून घ्या? स्टेट बोर्ड एक वेळा व्यवस्थितपणे वाचून घ्या. स्टेट बोर्ड एक वेळा रीड करून घ्या, म्हणजे बऱ्यापैकी होईल ते. ठीक आहे, चलो. चला, शेवटल्या 10 मिनिटात काही प्रश्न असतील तर विचारत चला. PSRचा ना? यस, बघा पहिल्यांदा सिलेबस बरोबर मी आता लगेच टेलिग्रामवर टाकतो. PSRचा सिलेबस, GSचा पण टाकतो. ओके, आज मला सांगा तुम्हाला फरक काय जाणवला? आज समजलं ना? हे लेक्चर पुन्हा बघा. हा, हे लेक्चर पुन्हा बघा बरं एक वेळा. हे पुन्हा बघा, समजेल तुम्हाला. बघा, जिथं तुम्हाला कोणतेच सोर्स उपलब्ध नाही तिथं नोट्स आणि सगळ्या गोष्टी मी स्वतः तुम्हाला उपलब्ध करून देतो. तुम्ही काळजी करू नका. फक्त काय, लेक्चर कंटिन्युटी मध्ये बघत राहा. जसं उद्या आता आपण सॉक्रेटिस आणि प्लेटोवर चाललो. ठीक आहे, उद्याचं लेक्चर कोणीही मिस करायचं नाही. चला, थांबायचं इथंच. थांबायचं का? बघा, मी टॉपिक संपला ना, मी टाइमपास नाही करत बरं का. तुम्हाला पहिले सांगून देतो. आपलं वेळ बस, जसं काल आपण 1 तास घेतलं, आज आपण 1 तासापर्यंत गेलो. टॉपिक मग 15 मिनिटात समजो, 20 मध्ये 1 तास लागो, 1.5 तास लागो. उद्या उदाहरणार्थ जोपर्यंत आपण प्लेटो पूर्ण करत नाही तोपर्यंत आपला कार्यक्रम उद्या चालू राहील. एवढी लक्षात ठेवा बरं का. नाही तुम्ही म्हणाला टायमिंग नुसार काम नाही, आपला काम टॉपिक नुसार असते. चला, समजलं इथपर्यंत? चला, कळलं का? पटापट मला सांगा. बुक लिस्ट, स्नेहा, बुक लिस्ट बद्दल मी कालच तुम्हाला बोललो. याच्या सगळ्या नोट्स मी तुम्हाला देणार आहोत.
हा चांगला प्रश्न आहे बरं का स्नेहाचा. सर बुकलिस्ट द्या ना. स्नेहा, मी जर तुम्हाला या PSIR ची बुकलिस्ट दिली तर ती बुकलिस्टच एक बुकलिस्ट बनून जाईल. जसं OP गौबाचं पोरं पुस्तक वाचतात, पुस्तक आणा वाटल्यास विकत, तुम्हाला एक शब्द पण कळणार नाही. त्यामुळे मी नोट्स देतो. ओके, PSIR वैकल्पिक विषय कसा करायचा असतो माहितीये का? एज्युकेटर काय इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये, कारण एवढं करून आम्हाला एवढं करून द्या सर, आम्ही तेच वारंवार वाचतो. कोणताही वैकल्पिक विषय असतो त्याचं फिक्स आहे, सिलेबसला सोडून प्रश्न येत नाही. त्यामुळे मी जिथं पुस्तक वाचायला सांगितलं तिथं तुम्ही वाचायचं. कळलं? चला स्नेहा, लक्षात आलं? काय अडचण आली तर मला 9856569292 यावर मला मेसेज करा. ठीक आहे? तिथं लिहायचं की बाबा हे बाय बॅच, आणि मी तुम्हाला मग सांगतो मी ते. आणि करंट सोबत काय रिलेट करायचं, कारण हे बघा एक मिनिट, करंट सुरुवातीला आपला चालू झाला होता कार्यक्रम, बरोबर? आता उदाहरणार्थ ऐका ना रोहित, आता आठवते का गाझा ओके शांतता परिषद ही आयोजित होत आहे. पण सुरुवातीला आपण निघू ना, आता गाझा हे इश्यू जे आहे हे सोबत करत राहा, बरोबर नाही का? हे इश्यूज काय करत राहा. तुम्ही टेलिग्राम जॉईन केला का मला सांगा. मी पुन्हा सांगतो, PWPSIR बाय ABHIJIT हे जॉईन करा पहिल्यांदा. कळलं का इथपर्यंत? यावर सगळं टाकतो मी तुम्हाला. ठीक आहे, चलो डन. चला थांबायचाच. आता गाझा शांतता परिषद आहे हे बघत राहायचं. तुम्ही काय करून राहिले माहिती का, एका दमानं मला तुम्ही काहीच ना करू, मला फक्त एक रोज तुम्ही एक पेज स्वतःच्या मनानं लिहत आहे का त्यावर कॉन्सन्ट्रेट करा. नाही तर सर करंट कसं करू, मग ते कसं करू, थांब, सगळे गाणे व्यवस्थित वाजतील, पण जेव्हा सगळे गाणे वाजायला लागतील तेव्हा तुझे इन्स्ट्रुमेंट बंद पडता कामा नये. म्हणून काय करा, माझ्या सोबत सगळ्या लोक चला. ठीक आहे पर्यंत. चलो, आजच्या ठळक बातम्या इथंच समाप्त.